झाली भांडणं आता बघू शकतात. हा हाफ चड्डी म्हणून हाफ चड्डी काय गेलं कंबर सगळं जाम झालं. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, राधे राधे आणि रामकृष्ण हरी. काय नाही हो, देवाचे नाव घेतली जरा मनाला भारी वाटतं म्हणून असंच घेतली स्टार्टिंगला आपल्या, कारण की आपला व्लॉग पण चांगला जाऊ. तर आता म्हणजे आज पण आपल्या बँजो व्लॉगच होणार आहे. आणि आज आम्ही कारण जाणार आहे मुरबाडला. आणि आता आम्ही आलो म्हणजे एक आमची ऑर्डर होती तिथंच आहे, डोंबिवलीतच आहे. तिथं आम्हाला लाईटी सेटअप करायचं होतं. तर आता राज आणि मी म्हणून आता लाईटी म्हणजे सेटअप करून घेतलं आहे. आणि राज सगळं आता त्या वायरी जॉईंट करतो आहे. आणि इथून आता आम्ही निघणार आहे म्हणजे मुरबाडला. अर्धी पोरं आमची सकाळीच गेली आहे, इथे हळद वाजत होती ना राज म्हणून. आणि आता इथून फक्त मी, राज, बंटी आणि बुलबुलला कॅशवाला आम्ही इथून जाणार आहे. बाकी सगळे पोरं तर तिथे पोचली आहे. तर तिथे जाणार आहे. तिथं आम्हाला टाईम दिला आहे हळदीचा रात्री 11 ते 4. आता जाणार, इथून निघू. सगळं पहिले डोंबिवलीची ऑर्डर होती, म्हणजे आज पूर्ण सीझन फुल म्हणजे हे पॅक आहे, सगळ्या ऑर्डर चालू आहे. इथं आम्ही आता LED सेटअप बिटअप केला इथं. आणि आता इथे रिक्षा पण घेऊन आलो आहे. आता इथूनच ह्याच अवतारामध्ये निघणार आहे. तिथे जाऊन चेंज विंज करू. असाच ब्लॉग आपला एकदम शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलला जे पण नवे असेल त्यांनी लवकर लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. जातो म्हणजे थोडं जी कामं इथली आटपतो नंतर मुरबाडला निघतो. आम्ही सगळे निघालेलो आहे मुरबाडला जायला. आता म्हणजे रिक्षा ते आली सगळे बसलो सामान घेऊन. आणि राज आणि बंटी पुढे रिक्षा चालवतात ते दोघं. निघालो आहे. पहिले आता गॅस बीस भरून घेतो रिक्षात. मित्रांनो आता म्हणजे आम्ही थोडं अर्ध्यात आलेलो आहे. इथे थोडं थांबलेलो कारण थोडं असं नाश्ता पाणी म्हणजे थोडं टाईमपास म्हणून पेपर थंडा बिंडा घेण्यासाठी थांबलेलो. आणि रिक्षा लावली आहे आणि थोडं थांबलो थोडं म्हणजे रिलॅक्स म्हणून. की बसून फुल पाय बी दुखून आलेले. आता इथून आता अजून टाईम आम्हाला अजून 1.5-2 तास लागणार इथून जायला मुरबाडला. पण म्हणजे तिथे आम्हाला टायमिंगच अजून 11 ते 4 दिल्या वाजवायचं. आणि हे बघा आमची हाफ चड्डी. हा हाफ चड्डी अजून म्हणून हाफ चड्डी काय तिला गेलं कंबर सगळं जाम झालं. 50 किलोमीटर लांब आहे. 50 किलोमीटर आहे म्हणून साधेच आम्ही घरून कपडे घेतलेले नॉर्मल. तिथे जाऊन चेंज बिंज करू तेव्हा नंतर बाजूला सुरुवात करू. थोडं घेतले फुल सुमसाम रस्ता का सुमसाम रस्ता होणच नाही दिसते. फक्त आमचीच रिक्षा दिसते इथं. लाईट नाही काय नाही. ते जंगली जनावर तर सगळे रिक्षामध्ये बसले. काय रे काय कोणच नाही आजूबाजूला कोणच नाही. म्हणजे गावात पोचलोय आणि आम्ही निघालेलो किती 6 वाजता निघालेलो. आणि आता वाजले 9-11. आणि एवढा म्हणजे फुल हे झाला ना, एवढा खूप लेट झाला आम्हाला. लेट म्हणजे एवढा लांबच आहे गाव. 80 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही आलो ते पण रिक्षाने. एवढे जण तुम्ही बघितलं असेल मध्ये. आणि आता म्हणजे सगळे पोरं बघा होते हे सकाळपासून इथे होते. रोहित बीज सगळे. हो काम आता चेंज करतो. बघा आत्ताशी आलोय. थोडा फ्रेश बीच होतो. आता नंतर आम्ही पण थोडं चेंज बिंज करून घेतो. नंतर आपण वाजू पहिले येऊन घेऊ नंतर वाजूला सुरुवात करू. सामान काढणं सुरू आहे बघा आता. कशाला राहो सकाळपासून आहे. अरे नाही रे बाबा इथे नव्हता भेटत तुमचा. आम्ही आतमध्ये बघा आतमध्ये आता इथे सेटअप तुम्हाला दाखवतो. म्हणजे कुठे लावायचं आहे काय कसा काय हे बघा. इथे आपल्या म्हणजे आता सेटअप लावला आहे म्हणजे पोरं लावतात ते. आमचा छोटा ड्रमर काय रे छोटा ड्रमर आमचा. हे सगळं चालू आहे चावलं.
आमचे सर्वात म्हणजे डोंबिवलीचे फेमस तासवादक तुषार पगारे भाई. हा इथं आता इथं हळदीचा कार्यक्रम सुरू आहे. मित्रांनो आम्ही पण थोडा आता चेंज बिंज करून घेतो. आमचा चेंज बिंज करून झालंय तिघांचं, म्हणजे बंटीचं पण झालं, राजचं पण झालं आणि माझं पण झालं. आता सुरुवात करू वाजवायला. काय भांडण काय झालं काय झालं मित्रांनो. आता सगळं इथं बघा म्हणजे मित्राचं आधीचं घर होतं तिथे माझी पण बॅग आहे इथं. निखिल भाऊ गवळे आम्हाला इथे भेटले. निखिल भाऊ गवळे पण आम्हाला भेटले. खुश 50 तोला काय मग साधं काम नाही भाई मग. आता ब्रेक घेतलाय मित्रांनो, कारण की वाजवलं आणि हालत खूप टाईट झाली. पाऊस आता पूर्ण घामाला पूर्ण भिजलोय. सगळी पोरं सध्या बाहेर गेली. फक्त इथे कीबोर्डला तो आपला छोटा आणि राजचे. अजून राज किती वाजून तो वाजवायचं आहे? 3चा टाइम दिलाय बाबू. अजून नको आता, म्हणजे अजून परत आताशी 12 वाजले आणि आता 3चा टायमिंग दिला आहे. एवढं गरम होतं नाही का. काय बोलशील राज आता? 12 झाले आताशी. अजून 3 वाजेपर्यंत वाजवायचं आहे. 3 तास आहेत. परत इकडनं सकाळी मुरुंडला ऑर्डर आहे. दुपारी आहेत ऑर्डर आहे तुझ्या. ऑर्डर म्हणजे उद्या जामच आहे. आज फुल हे होणार आहे आमची फुल घाई. सगळे चालले आता बाहेर, सगळे हवा बिवा खायला. आणि इथे पण बघू शकतो सगळे आता म्हणजे शांत बसले. पहिले खूप नाचत होते, सगळे शांत बसले. मी पण पहिले आता बसून घेतो थोडा, नंतर परत आपल्याला वाजवायचंच आहे. सगळे बँड बिंड शोधून सगळे बघा इथं बाहेर हवा खायला बसले. आणि त्या एवढा अंधार आहे ना, फ्लॅशशिवाय काम नाही. आणि कोणाचाच फोनला इथे रेंज पण नाही आणि काहीच नाही.
चप्पल आमचा पप्या काळा विद्या करतोय. काही विद्या करतो काढ ना दादा. फ्रंट व्ह्यू प्लीज. थांब पगारे आला पगारे. वाघ आला ना पप्याला असंच जंगलात ओढत ओढत. अरे लाईट बंद केला तो वाघ पण बोलले कोण आहे हो, फक्त दात दिसतील. पगारे अरे भाऊ बसा की भाऊ सोबत. हवा घाल ना. पप्या बसू का? बघू ना कसं. अरे बसला नाही हसतोय ना. हे बाबा तो पॉवर बँक नीट ठेव. चंद्र शोधतोय पण डोक्यावर चंद्र आहे. कसला फोटो काढतोय रे. काय दिसणार ना. बुलबुल वाजत पण आले का रे. त्यांच्या थोडं किडनीला थोडी खा झालेली म्हणून सध्या लेट आले. 1:30 वाजता आले. आता इथे बुलबुल वाजवणार आहे. काय छोटे बरं आहे ना. पप्याने अख्खी वाट लावून टाकली बेसची आणि अजून 1.5 तास वाजवायचे बघूया. रोहित कितीला बंद करायचं का. अरे कुठला घेऊ. पाणी कोंबडी पळाली. समजलं का. पोरीने सांगितलं. हे वाजव. हे घे चल.
झाली भांडणं आता बघू शकतात. किती वाजले रे? 3 वाजले 3. बघा अशी भांडणं सुरू आहे. पॅकअप कुठे झाला? अजून वाजवायचा आहे. पॅकअप झाला पॅकअप सगळा. राव बोलला ते खरं झालं. आता खरंच पॅकअप झाला. हा मी बोला भाई हा मैं बोलता ना ज्यादा. खरं का? अरे व्लॉग मध्ये टाकणार, टेन्शन घेऊ नका. आता आका सगळं सामसून झालं. भाई तू का नाही गेला? निखिल दा जायचं ना. मग युट्यूबला येस ना का तुम्ही आता? फुल काकी फुल नाचले का? मजा आली की नाही? 4 तास मजा एका व्यक्तीमुळे. चेतन इकडे आजचे ऑर्गनायझर लेट आला पण आजचे चेतन आला लास्ट गेला. जेवायला बसलोय. बघा सगळे नीट का, दाबून का बंटी, आरामात का, दाबून का. सगळे जेवायला बसले आता. छोलेची भाजी, डाळ भात. आम्ही सकाळी 4 वाजता जेवतो सकाळचे. हे बघा चेतन चेतन दाबून का डोंबल्या निघायचं. ओके बाबा. ए भेटेल ना, हो ना भाई. लाडू ना, लाडू पाहिजे ना, लाडू लाडू पाहिजे ना. तोतला बोलतोय सकाळपासून मी. हा झाला. आम्ही अरे लाडू खातात एकच. अरे भाई अजून चालेल आम्हाला. आता आम्ही पण आता निघतोय जायला. म्हणजे बाकीची पोरं इथे सगळी थांबतात आहे. जे सकाळी आले ते इथेच थांबताय. आणि आम्ही बंटी, मी, राज आणि अर्धी पोरं होते ना, त्या घरी जायला निघतोय. भावा भावा चलो भेटूया. निघतो आम्ही. तुम्ही आले हो, धन्यवाद. हा आता मोठी डील सुरू आहे भावाची. हा आता परत 4 तास प्रवास करायचा आम्हाला. मग ऑर्डर कोण वाजवल मग अंबरनाथची? ओके दादा. भरपूर उशीर झालाय. 5 वाजले. 8ला ऑर्डर सुरू करायची काय? ना भाई लवकर जायचं परत. आता चाललेले आहेत परतीची माणसं चाललेले आहेत. टाटा. 4 वाजता डोंबिवली मध्ये वारात. आमचे बिगारी कामगार वाटतं हाफचड्डीवर. नाही तो बिगारी कामगार असतो ना ते वाटतं. काटे घेतले माणसं चाललेले. बेल्ट घेतले. चला आता येऊ आम्ही. आपलं घरी नाही म्हणजे घराच्या खाली आहे. बिल्डिंग चालतोच. ऑर्डर विटर पण आपली चांगली नीट वाजली. आणि आम्ही तिघं म्हणजे बंटी, मी, राज आम्ही येऊन गेलो. कारण की आम्हाला आता परत दुसऱ्या ऑर्डरला पण जायचं आहे. आणि बाकीचे पोरीचे थांबले. चला तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला व्लॉग आवडलाच नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला बाय.